आजच्या काळात माणूस खूप लवकर नाराज होतो. कोणी आपल्या मनासारखं बोललं नाही तर नाराज, कोणी आपल्याला वेळ दिला नाही तर नाराज, कोणी आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही तर नाराज. पण कधी विचार केला आहे का, प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती चुकीची असते का? की कधी कधी आपलं मनच जास्त अपेक्षा करत असतं. म्हणूनच जीवनात एक गोष्ट शिकणं खूप गरजेचं आहे. नाराज होण्याआधी आपल्या मनाला शांत ठेवायला शिका. कारण रागाच्या क्षणी घेतलेले निर्णय आणि नाराजीच्या क्षणी बोललेले शब्द अनेकदा नात्यांमध्ये अंतर निर्माण करतात. बाबा झुमदेव यांच्या विचारांमधून आपल्याला एक सुंदर शिकवण मिळते. मन शांत असेल तर परिस्थिती स्पष्ट दिसते आणि मन अशांत असेल तर प्रत्येक गोष्ट चुकीची वाटते. एखादी व्यक्ती तुमचा फोन उचलत नाही म्हणून ती तुमच्यावर नाराज आहे असं नसतं. एखादी व्यक्ती कमी बोलते म्हणून ती तुमचा द्वेष करते असं नसतं. प्रत्येक माणूस स्वतःच्या संघर्षात व्यस्त असतो, म्हणून प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढू नका. कधी कधी थोडा वेळ शांत राहिलं की अनेक प्रश्नांची उत्तर आपोआप मिळतात. आज अनेक नाती तुटतात ती गैरसमजामुळे. कारण लोक समजून घेण्याआधी प्रतिक्रिया देतात, विचार करण्याआधी रागावतात आणि सत्य जाणून घेण्याआधी नाराज होतात. पण शहाणा माणूस आधी परिस्थिती समजून घेतो, कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू सुद्धा असते. जीवनात शांत राहणं ही कमजोरी नाही, ती खूप मोठी ताकद आहे. जो स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो तो कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकतो. आज जर कोणी तुमच्याशी चुकीचं वागलं असेल तर लगेच उत्तर देण्याची घाई करू नका. थोडा वेळ स्वतःला द्या, मन शांत करा. कारण शांत मनाने घेतलेला निर्णय नेहमी योग्य असतो आणि रागात घेतलेला निर्णय अनेकदा पश्चाताप देऊन जातो. बाबा झुमदेव यांच्या मार्गदर्शनातून आपण हेच शिकतो. मन शांत ठेवा, विचार स्वच्छ ठेवा आणि प्रत्येक गोष्टीकडे संयमाने पहा. कारण वेळ गेल्यावर शब्द परत घेता येत नाही, तुटलेला विश्वास लगेच जोडता येत नाही आणि दुखावलेलं मन सहज भरून निघत नाही. म्हणून नाराज होण्याआधी एकदा विचार करा, रागावण्याआधी परिस्थिती समजून घ्या आणि प्रतिक्रिया देण्याआधी आपल्या मनाला शांत करा. कारण शांत मनात योग्य विचार जन्म घेतात आणि योग्य विचारांनी जीवन सुंदर बनतं. म्हणून नाराज होण्याआधी आपल्या मनाला शांत ठेवायला शिका. कारण शांत मन हेच सुखी जीवनाचं सर्वात मोठं रहस्य आहे.